नमस्कार मंडळी. आज एक आपण परत नवीन व्हिडिओ करतोय. चालू घडामोडी आणि उपयुक्त माहिती या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. मी अशोक एम शेजोडे, काजेगाव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी आणि उपयुक्त माहिती या सदरामध्ये रस्त्यावर होणाऱ्या अपघातात जे जखमी होतात त्यांना कशी लवकरात लवकर आणि विना कॅश विरहित सुविधा उपलब्ध होईल याचा व्हिडिओ करतोय, जेणेकरून जो रस्त्यावर अपघात झाला त्याला उपचाराविना मरणार नाही. साधारण अपघात झाल्यानंतर 1 तासात जर तो हॉस्पिटलमध्ये पोचला तर त्याचे जीव वाचण्याचा जास्तीत जास्त संभव असतो. त्याला गोल्डन आवर म्हणतात. आज या धकाधकीच्या जीवनात रस्ते अपघात खूप होत आहेत आणि रस्ते अपघात झाल्यानंतर त्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळणं आवश्यक आहे. अशा वेळेस काही रुग्णालय त्या अपघात झाल्यानंतर टाळाटाळ करतात. त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा जास्तीत जास्त माहिती लोकांना मिळेल. कॅशलेस सुविधा जिथं उपलब्ध झाली पाहिजे अशी शासनाची एक योजना आहे. PM राहत योजना म्हणून या योजनेचं नाव आहे. पैशाअभावी जीव जाणार नाही, अपघाती जीवावर मोफत कॅशलेस उपचार अशी या योजनेचं नाव आहे. PM राहत योजना. तर या योजनेची वैशिष्ट्ये काय ते आपण पाहूया. रस्ते अपघातात जखमींना तातडीची आणि मोफत उपचार मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून समन्वय राबवण्यात येणारी ही योजना आहे. अपघातानंतर आवश्यक कालावधीत उपचार हमी देणे ह्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर रस्त्यावर जर अपघात झाला तर त्याला तातडीचे उपचार मिळणं गरजेचं असतं. रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने आणि आर्थिक अडचणीशिवाय उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. PM राहत योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नोंदणीकृत राज्यातील कोणत्याही रुग्णालयात दाखल अपघातग्रस्तांना तातडीने कॅशलेस उपचार उपलब्ध होणार आहेत. म्हणजे अशा नोंदणीकृत रुग्णालयामध्ये तुम्हाला कुठल्याही पैशाची आवश्यकता लागणार नाही. जखमींना अपघातानंतर पहिल्या 7 दिवसात किमान 1.5 लाख रुपयापर्यंत उपचार पूर्णतः निःशुल्क दिले जाणार आहेत. राज्यातील वाढत्या रस्ते अपघातात पार्श्वभूमीवर गोल्डन आवरमध्ये उपचार मिळणे अत्यावश्यक मानले जात आहे. या कालावधीत त्वरित वैद्यकीय मदत न मिळाल्यास अनेकदा जीवित हानी होते. आर्थिक अडचणीने उपचार होणारा विलंब टाळण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार असल्याचे शासनाचे मत आहे. जास्तीत जास्त लवकर त्याला उपचार मिळाले तर त्या अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचण्याचा चान्स भरपूर असतो. राज्य शासनाने या योजनेवर काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून संबंधित रुग्णालयांना अपघातग्रस्तावर कोणताही विलंब न करता तातडीने उपचार सुरू करणे बंधनकारक करण्यात आले. रस्ते अपघातातील जखमीवर तातडीने कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयामध्ये अपघातग्रस्तांना कोणताही आगाऊ शुल्क न भरता तातडीने उपचार केले जातील. उपचार प्रक्रियेत आर्थिक अडथळा येऊ नये यासाठी विशेष भर देण्यात आलेला आहे. तातडीने उपचार देणे रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आलेला असा नियम शासनाने केलेला आहे. योजनेत समाविष्ट सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना अपघातग्रस्तांवर कोणताही विलंब न करता उपचार सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास
कारवाईची तरतूदही करण्यात आलेली आहे. आता या योजनांसाठी जर अपघातग्रस्त कसा लाभ घेतील, तर अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या नोंदणीकृत रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून योजनेचा लाभ घेता येतो. प्रारंभी ओळखपत्राची सक्ती न करता उपचार सुरू करण्यास सुविधा देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अंमलबजावणी राज्य सुरक्षा परिषद या नोडल एजन्सीद्वारे केली जाणार आहे. संबंधित विभागांना समन्वय साधून योजना प्रभावीपणे राबवण्यात भर दिला आहे. 7 दिवसापर्यंत 1.5 लाख रुपयापर्यंत उपचार मोफत मिळणार आहेत. अपघातग्रस्तांना पहिल्या 7 दिवसात जखमींना किमान 1,50,000 रुपयापर्यंतचे उपचार निःशुल्क दिले जाणार आहेत. त्या कालावधीत शस्त्रक्रिया, औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सेवा समाविष्ट राहील. अशी ही योजना आहे. साधारणतः अपघात झाल्यानंतर 1 तासात रुग्ण जर दवाखान्यामध्ये पोहोचला तर त्याला चांगले उपचार मिळून तो रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. तरी कुठल्याही अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीने तातडीने दवाखान्यात भरती करून त्याच्यावर 1 तासाच्या आत उपचार करणं गरजेचं आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली तर कॉमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय महाराष्ट्र.